नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वेदांती कुलकर्णी ब्लॉगमध्ये. तर आपण थोड्या वेळानं चाललो आहे बाहेरगावी. मी आणि अजून दोघं तिघं आहेत, काका आहेत मोठेच माझ्यापेक्षा. आपले बाबा नाही येणार आपल्यासोबत. तर आपण चाललो आहे म्हणून आईने एवढं गुळाच्या पोळ्या केलेल्या आहेत. तरी पण आता आई मोदक करते कारण आज चतुर्थी आहे. होय आई, आमची आई. तर आपण थोड्या वेळाने निघणारच आहे. आपण कुठे चाललो आहे मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेन, तर तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो, आपलं आवरून झालेलं आहे. आपले कुलदीप काका झालेले आहेत. तर आपण आता अतुल काकांना आणायला चाललेलो आहे गावात. अतुल काकांना आणायचं आणि मग निघायचं आहे आपण. कळली हो, काय म्हणता तुम्ही? या दिवसात ना दिसलाय चाललं फिरा. कुलदीप काकाला ताप देऊ नका गाडीला. मीच काम करून आणते, एकदाच नेली फक्त. तिला बांधणं पहिले पण नाही. कुलदीप काकांनी गाडी सर्व्हिसिंगला घेऊन गेले पण त्यावेळेस त्यांनी तिथल्या मॅडम सोबत बंद केले. तेव्हापासून कुलदीप काका गेलेच नाही. म्हणजे पण घाबरून कुलदीप काकांचं फ्रीज काम केलं होय. असे आमचे कुलदीप काका नाही. हे व्हिडिओवर आहेत, बघू शकता. एवढं रोडनं चांगली पळवणार गाडी. थोड्या वेळात ते बंद करा, सीट पण लावायला राहते. हे आपल्या अतुल काकांचे लाडके चिरंजीव आहेत. यांची मूर्ती लहान पण कीर्ती लय महान आहे. बघू शकता तुम्ही. गाडी एवढ्या वयात चालवत आहेत एकदम मस्त मध्ये. तर आपली छोटी श्रद्धा आलेली आहे का नाही? छोटी श्रद्धा कुठं आहे? घरी अभ्यास करते. तर आपल्या सिम्बामध्ये आता बॅग भरायचं काम चालू आहे. सगळ्यांचं बॅग लोड करतात सगळे. हे झालं की आपण लगेच आपल्या डेस्टिनेशनकडे निघणार आहे. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे आपल्या डेस्टिनेशनकडेच, म्हणजेच मिरजला. मिरजमधून आपली ट्रेन आहे. आपण फर्स्ट टाईम ट्रेनमध्ये प्रवास करणार आहे. तर चला, एक्सपिरियन्स कसा आहे बघू आपला फर्स्ट ट्रेनमधला फिरायचा. तर चलो. आपण थोडा वेळ थांबलेलो आहे. एवढी गँग आहे आपल्यासोबत. एक तर मी आणि इथं अतुल काका बसलेले. सो आपले कुलदीप काका आणि शिवा काका मागं बसलेले आहेत. आपले शिवा काका आणि कुलदीप काका. तर सीन काय मित्रांनो माहिती काय, आपल्याला जास्त गाडी पळवायला पण येत नाही. कारण बघू शकता तुम्ही, एवढं माणसांचं वजन आहे गाडीत. त्यामुळं गाडी पळताना ताप दिसते. आणि जर कुठं खड्डा वगैरे असला, स्पीड ब्रेकर वगैरे, तर गाडी खाली घासण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं आपण गाडी जास्त पळून पण चालता येत नाही आपल्याला. ते बघा, असा विषय आहे सगळा. गाडीत सामान पण जरा जास्तच भरलेलं आहे. इनो काका आपले, हे इनो काका आपल्याला हे काका आपलं कॉट झालेलं. इनो काका तुम्ही युट्यूबवर दिसणार आहे आता थोड्या दिवसांनी. तर हे आपले अतुल काका, शिवा काका पुढे आलेत, जागा चेंज केली आहे. हे आपले मनू काका, विनायक काका मागं बसलेले जाऊन आता. आणि कुलदीप काका काय करतात? झोपलेत. डन. झोपलाय काय? झोपा झोपा झोपा. तर आपण आत्ता आलेलो नरसोबाच्या वाडीमध्ये. आपण आज खूप लांब चाललो थोड्या वेळानं. बोलली बघा, कुठे चाललो आहे आपण? घरी. आम्ही नाही चाललो घरी, तुम्ही चाललाय घरी. तर आता आपण नरसोबाच्या वाडीत दत्त महाराजांचं दर्शन घेणार आहे. परत आपण पुढे जाणार. मिरजमध्ये आपली ट्रेन आहे. तर मित्रांनो, वरती लिंबाचं झाड आहे आणि आपण खाली गॉगल घेतोय. हे आपले गणू बघा, आणि आपण घेतलेला हा गॉगल. किती झाले? दोन्ही 200. तर मित्रांनो, आपण लिंबाच्या झाडाखाली, तुम्ही बघू शकता लिंबाचं झाड आहे, त्याच्या खाली आपण गॉगल घेतलेला आहे. आणि आता या साईडला मंदिर आहे वाटते. तर आपण मंदिराकडे जाणार आहे. आता हे पुढे गेलेत बाकीचे काका वगैरे. आपण गणू काकांना पण मागे थांबलेलो. त्याच्यानंतर आपण मिरजमध्ये जाणार आहे. मिरजमध्ये आपली ट्रेन आहे. पण फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये प्रवास करणार आहे आपण. तर आपले काय करतात आहोत इथं?
सो आता आपण दर्शन घेऊ आणि मग परत पुढे जाऊयात. टिंबेस्वामींची समाधी आहे काही. तर मित्रांनो ही टिंबेस्वामी म्हणून आहे त्यांची समाधी आहे. हे ते असे दिसतात ते त्यांचे फोटो टिंबेस्वामींचे फोटो तर फोटो पण आहेत खूप सारे. आपले शिवा काका तर काय आहे बरं थिंक समाधी वाटतं इथं पण. ब्रह्मानंद स्वामींचं इथं काहीतरी आहे काय बरं पिंड आहे विषय ना. टिंग 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 टिंग. तर मित्रांनो हे मेन मंदिर आहे बरं का. आधी आपण पाय धुवायला जाणार आहे. तर इथं एक रेसिंगचं कुत्रं आहे. ह्याला पोहायचं ट्रेनिंग असते म्हणजे याचं वर्कआउट सारखंच असते ते. का भयान उडी मारली आहे त्याच्या मागे हे पण जाईल वाटतंय. ओकेच तर ह्याची वर्कआउट चालू आहे या भावाचा कुत्र्याचा आणि भावाचा पण त्या भाई हे बारकं पण दोन चाललंय दिसतंय सवास. ओके भाई हे बारकं पण चांगलं पोहतंय दिसतंय. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे दत्त महाराजांचं. तर आपण वापस चाललेलो आहे आता. थोडा वेळ भूक लागली आहे सगळ्यांना तर जेवण करण्याचं आहे. नको भावा नको रे दिसायला तू छान आहेस माझ्यापेक्षा. दक्षिणा नाही करत दादा खायचं मग तुला खायला जेवा काय खायचं तुला काय पाहिजे. दादाला गाडी कुठलं तेवढं गाडी तुला दादा चल रे दादा परत देतो चल. मित्रांनो त्याला कुठेतरी बघितलं आपण रीलमध्ये आय थिंक डाऊन येतो कुठला तरी रील स्टार त्याला बघितल्यासारखं वाटतं कुठेतरी. तुम्ही सांगा कुठं बघितलं त्याला. चलो तर आपण पाणीपुरी खायला थांबलो आहे. सगळे पाणीपुरी खातात तिथं. तर मित्रांनो आपलं पाणीपुरी खाऊन झालेलं आहे. पाणीपुरीला काय काय खाल्लं कसं वाटलं तुम्हाला पाणीपुरीला बघा. एकदम सुंदर अशी होती. खाऊन खाऊन घामाला थोडाफार सगळ्यांनाच घामाला कारण लेव कडतं इथं. तर मित्रांनो आपण एअरपोर्ट म्हणायचं काय म्हणायचो एअरपोर्ट म्हणायचं काय म्हणायचो भगवान. रेल्वे स्टेशनला आपण आलेलो आहे. हे आपले मुंबईचे पाहुणे आलेले आहेत. हे बाकी सगळे अकलूजचे आहेत. हे एकट्याच मुंबईवरून आलेले आहेत खास तिरुपतीला जाण्यासाठी. हेडफोन आहे बघा. हा काय म्हणायचं हेडफोन आहे त्यांच्याकडनं. यांनी दुबईवरनं ती एक्सपोर्ट केलेले आहेत. तर मित्रांनो आपण आपल्या ट्रेन बस आलेलो आहे. तर किती नंबर आहे माहीत नाही आपल्याला. तर ही आपली ट्रेन आहे असं काय तर आहे. निघतोय आपण. स्टार इथं आपल्याला भेटलेलं आहे त्या शिंदा मावशी रील स्टार. हो ती रील स्टार राहतोय शिंदा मावशी. तर मित्रांनो आज काय झालं काय माहिती. चला चला अहो ती रील स्टार नाही शिवाजी आहेत. तर काय झालं तर मित्रांनो या रील स्टार आहेत काहीतरी या शिंदा मावशी यांचे रील बघितले खूप. तर आज काय सीन आहे काय माहिती आहे आपल्याला. दोन रील स्टार भेटले असे तसे पण चांगले होते रील स्टार. मला मी वाटते आपण आपल्या जाऊन बसलो. चलो धन्यवाद. तुम्ही आला असतात बरं वाटलं असतं पण तुम्हाला काम लागलंय त्यामुळे तुम्हाला काही येता येत नाही. आपले शिवा काका काही येणार नाहीत त्यांना काम आहे थोडं त्यामुळं नेक्स्ट टाइम ते आपल्यासोबत येणार आहेत. ते अशी बुके आहे. तर मित्रांनो आपण रेल्वेमध्ये बसलेलो आहे. ते सगळे बसलेले आहेत. ही आपली बुगी आहे 14, 13, 14 आणि 15. काकांचा 19 नंबर आलाय आपल्या पुढे आहेत ते.
तर सगळं चालू आहे, थोड्या वेळाने झोपायचं आता. चालूया बघूया 19 नंबर. तर मित्रांनो आपण पाण्याची बॉटल आणायला चाललो. बॉक्स अजिबात नाही लगेच होतो लगेच. हा बघतो आपण पाण्याची बॉटल आणायला चाललेलो कारण पाणी लागणार. पाणी चांगलं नसतं असं काहीतरी ऐकू नये. सो पाण्याची बाटला आणायला चाललो फास्ट. मित्रांनो आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे. बघू शकता कोणच नाही आहे ट्रेनमध्ये, फक्त सेपरेट बुगी केल्यासारखी आपली बुगी आहे बघा. इकडं फक्त एक जण आहेत, बाकी सगळं मोकळं आहे. इथे एक फॅमिली आहे, बाकी कोण सुद्धा नाही आहे. आपणच आहे पुऱ्या मोठ्या एवढ्या बुकीमध्ये. तर आपलं थोडंफार नियोजनाचे आपण नियोजन लावलेलं आहे. आपल्या गणू काकांनी पत्ते वगैरे आणलेले आहेत. बादशाह घेऊन आले GS कुलकर्णी. तर रेल्वेमध्ये आपण बोर होणे म्हणून पत्ते वगैरे आणलेले आहेत. तर मित्रांनो यांचा इथं डाव चालू आहे पत्त्याचा. बोर होतं सगळ्यांना म्हणून यांनी पत्त्याचा डाव चालू केलेला आहे खेळायला. जोकर कोणाकडे आहे? यांच्याकडे दिसतंय बघा. इकडं आहे जोकर. बोर होतं त्यामुळे चालू आहे. आता आपण जाऊयात झोपायला, चालू द्यात. सो आपण झोपूयात आता. आहे सगळे. तर आपण आता इथे झोपणार आहे ओके मध्ये. डन. तर मित्रांनो आपली एक झोप झालेली आहे. आपण थोडं इकडं तिकडं बाहेरचं दृश्य बघतोय. तर मित्रांनो हे कर्नाटकचं मोठं जंगल आहे, विरप्पनचं जंगल. या इथं असं ऐकू नये की या ठिकाणी चंदनाची तस्करी खूप जास्त होते. ते म्हणजे आपला पिक्चर नव्हता का पुष्पा, ते असंच काहीतरी इकडंच झालं असेल असं वाटतंय मला. बाकी सीन खूप भारी आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आपण जेवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता आता वाजले 2 वाजून 2 मिनिटं. सगळ्यांना जोरात भूक लागलेली आहे. अतुल काका, इनो काका, हे आमचं जेवण. अंड्याच्या पोळ्या आणल्या. हो अंड्याच्या नाही आहे, बेसनाच्या पोळ्यात. उगाच कशाला पण काय म्हणू नका, ऑडियन्स चांगलं समजतात आपल्याला. चांगलंच आहे आपण. तर मित्रांनो आपली ट्रेन थोडा वेळ थांबलेली म्हणून आपण खाली फिरायला उतरलो होतो. लोंढा जंक्शनला आपण थांबलो होतो. आपली ट्रेन चालू झाली, आपण पाठशी गाडीत बसलेलो आहे. हळूहळू चालली आपली ट्रेन. थोडं या साईडला ट्रेन सुरक्षा बल लोंढा. आपण आपल्या सीटावर जाऊन बसूया. तर मित्रांनो आपण चाललोय तिरुपतीला, पण आपल्यात आपले विनू काका आहेत, त्यांनी खूप मोठं मौन धारण केलंय. त्यांनी आपण जोपर्यंत तिरुपतीत पोहोचत नाही तोपर्यंत अजिबात बोलायचं ना असं त्यांनी नियम केलाय. सो ते त्या नियमावर आढळत. तर ते तिरुपती येईपर्यंत अजिबात बोलणार नाहीयेत असं त्यांनी ठरवलंय. त्यांचं कुठपर्यंत होतंय आता काय माहिती. त्यांनी मागाशी ठरवलंय, त्यांनी काहीतरी नवस केलाय की जोपर्यंत तिरुपती येत नाही, जोपर्यंत दर्शन घेत नाही तोपर्यंत ते अजिबात बोलणार नाहीयेत. कुठे गेले ते बाहेर. हां होय, त्यामुळे त्यांनी मौन धरले असं म्हणायचं आहे तुम्हाला. बरोबर. अच्छा असं काकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे शिवा काका, गणू काका? चिवडा लाडू आता आपल्या अतुल काकांचा लाडका चिरंजीव म्हणजेच अंशूचा त्यांना फोन आलाय, त्यामुळे ते जर जास्त आनंदित दिसतंय. होय अतुल काका. काका, गणेश काका, वेददादा, विनोबा आई तर. हॅलो
बोल की भावा, काय म्हणतोयस? होय होय काढलं की लागा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण मगापासून टाईम बघू शकता तुम्ही 7 वाजलेत. थोडं वेळ IPL चालू होते त्यामुळे थोडं बोर नाही वाटणार, कारण आता लय बोर वाटायला लागले. सो कधी आम्ही पोचतोय असं झालं आहे. काही फर्स्ट टाईम बसलो रेल्वेत, पण इतकं बोर होतं ना, बेकार लय बेकार बोर होतं आहे. हे यांचं करम नको म्हणून यांचं पत्ते खेळत आहे ते सगळे. आपल्याला पत्ते खेळायला येत नाहीत. सो आपण हा फोन आणि आपला हा, यात आपण काय तर करत बसायचं असते. सो डिंग करत बसायचं थोडं वेळ चालू आहे. यातलं चार्जिंग संपलं आहे, तर यात करून घेतलं. आताच झालं आहे, निम्माला झाला आहे. सो निम्म्याच्यावर गेला आहे. सो तू बघत बसेन आता, हा चार्जिंगला आहे. ठीक आहे, चलो. आता पुढचा प्लॅन कसं आहे माहीत नाही आहे. आज रात्री तर पूर्ण आम्ही या डब्यातच जाणार आहे. तर पूर्ण डबा आज पूर्ण रात्री आता आहे. रात्री 10-11पर्यंत तर मॅचमुळे होऊन जाईल. त्यात सीन काय रेंज नाही अजिबात फोनला. हे बघा मित्रांनो, इथं क्रिकेट चालू आहे, IPL चालू आहे, छोटी IPL. बाकी सीन वगैरे जाम भारी आहे इकडचा. आय थिंक इथं काहीतरी चालू आहे दिसतंय. रोडचं बांधकाम चालू आहे, नाही रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. असं आहे. चलो भेटू थोड्या वेळानं मॅच चालू झाल्यावर. मित्रांनो हे आपले विनू काका आणि ही आपली यात आपण ट्रॅव्हल करतोय. किती आहे, A2 मध्ये आपण ट्रॅव्हल करतोय. तर ही खूप मोठी आहे या साईडला, एकदम मोठी आहे. तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने, मी दाखवून राहतो तिथं. तर खूप वेळ लागणार आहे आपल्याला इथून हे करायला सगळं. हे आपले इथं बसलेली गँग आहे, बघू शकतो. तुम्हाला दाखवतो, दिसतंय की नाही हे बघा. हे अतुल काका आहे तिथं, पत्तीचा डाव चालू आहे. जरा स्कोप झालेला आहे, कॉट झालेलं आहेत आपल्या अतुल काका. चलो. तर मित्रांनो आपली मॅच चालू झालेली आहे, म्हणजे सगळ्यांचे पण पत्ते खेळून झालेले आहेत. आपले अतुल काका बाहेर गेलेले आहेत, ते तरी आले अतुल काका आलेत. तर विनू काका आहेत आणि आता आम्ही सगळे आता मॅच बघणार आहे. झोमॅटो ॲप नाही, पार्सल मागवलं यांनी. जवसा चटणी चपाती. तर मित्रांनो आपण आता झोपायला लागलेलो आहे. खूप जास्त रात्र झाली आहे, आय थिंक 1-1:30 वाजले असतील. आणि सकाळी उठायचं आहे लवकर. तर चला आपण झोपूयात. गुड नाईट.